नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये। तर आज आपण चैतालीस किचन डायरीजमध्ये बनवणार आहोत शुगर फ्री असे मोदक। तर आता गौराई वगैरे झाली आहे आणि गणपती पण आता 2-3 दिवसच राहिले आपले, तर त्यांच्यासाठी नवीन प्रकारचे आपण 10 दिवस मोदक करतो आहे। तर आज आपण शुगर फ्री असे मोदक बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे, मी एक बाउल पेन खजूर घेतले आणि हे स्वच्छ धुवून घेतला आहे। याच्यातले बिया पण सीडलेस आहे पूर्ण प्रकारे। तर आपले पेन खजूर घेतले, एक बाउल थोडासा गूळ घेतला आपण इथे, कारण की डायबिटीज वाल्या लोकांसाठी शुगर फ्री मोदक नेहमी उत्तम असते। आणि इथे आपण गॅसचा पण वापर करणार नाही आहोत। तर त्यानंतर इथे डेसिकेटेड कोकोनट असं अर्धी वाटीच घेतलं आहे आणि थोडे मनुके घेतले। तर असे चार प्रकारचं साहित्य मी इथे घेतलेलं आहे। तर आपण आजच्या रेसिपीला आता सुरुवात करून घेऊया। आणि हे शुगर फ्री मोदक कमी साहित्यात होणारे आहे आणि झटपट होणारे आहे। तर आता आपण आजच्या आपल्या मोदकला सुरुवात करून घेऊ। पूर्ण मी हे जेवढं पेन खजूर घेतलं होतं ते एका मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलं टाकून। नंतर गूळ पण चांगला त्याचे गडे फोडून घेतले होते, तो पण याच्यामध्ये ॲड करून घेते। थोडे मनुके, तुम्ही आणखी पण टाकू शकता, काजू, पिस्ता, बदाम वाटलं तर। आणि पूर्ण आपण कोकोनट म्हणजे नारळाचा कीस, आणि हे पूर्ण मिक्सरमधून मी एकदा फिरवून घेते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल मी पूर्ण जे आपण साहित्य टाकलं होतं मिक्सरच्या याच्यामध्ये जारमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण साचा घेऊया इथे आणि मोदक वळायला घेऊया। तर याच्यामध्ये सारण टाकायचं, जेवढं मावते तेवढं सारण टाका, ठीक आहे। आणि खूप लवकर होणारे मोदक आहे, काही जास्त वेळ लागत नाही या मोदकाला, आणि शुगर फ्री असे आहे आणि पटकन होतात। तुम्ही पाहू शकाल आपला मोदक किती छान झालेला आहे। अशी मी पूर्ण मोदक करून घेते। आता आणखी एक दाखवते। छान साहित्य, कमी साहित्यात आणि गॅसचा इथे थोडा पण वापर न करता पटकन होणारे शुगर फ्री आपले पेन खजूर, गूळ आणि डेसिकेटेड कोकोनट। त्यानंतर आपण थोडे मनुक्याचे दाणे टाकून घेतले, तुम्ही पिस्ता पण ऍड करून घेऊ शकता। पुन्हा आपण एक करतो आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल किती छान मोदक आपले तयार होत आहे। मी पूर्ण मोदक करून घेते। तर आपले छान असे मोदक तयार झाले। या ठिकाणी या एवढ्या सारणामध्ये 11 मोदक सहजरित्या झालेले आहे। जर तुम्हाला 21 मोदक करायचे असेल तर आणखी एक बाउल पेन खजूर घ्यायचा, तर मग ते पूर्ण आपले 21 मोदक तयार होतात। शुगर फ्री मोदक असे खूप छान, आणि तुम्ही पाहू शकाल किती छान आपले मोदक इथे दिसतात आहे। तर झटपट होणारे असे मोदक आहे बिलकुल। इथे पटकन साहित्य घेतलं आणि पटकापट ते मिक्सरच्या भांड्यामधून आपण मिक्स केलं आणि लगेच मोदक करायला घेतले आणि आपले मोदक इथे तयार झाले। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला। परत भेटू आपण अशा विविध रेसिपी सोबत।